नमस्कार मित्रांनो, बघा सकाळ सकाळी आपलं काय काम चालू आहे बघा. इकडं आपलं काम हे चालू आहे, म्हणजे आपलं भिजवायला चालू आहे बरं का, आपले वांगे. तर तुम्हाला मी त्या दिवशीच मित्रांनो व्हिडिओ टाकला होता एक, की वांगे रोज रोज भिजवले ना होतोय आपल्याला जास्तीचा फायदा. तर बघा आता हे सकाळ सकाळ आपण वांगे भिजवतोय बरं का. तर तसं तर 2 दिवसालाच भिजवतोय बरं का. आणि काय होतं माहिती का, रोज रोज भिजवलं तरी पण हे बघा, हे आता हे कालच भिजवलेलं बरं का. आणि बघा हे सगळं वाळून गेलं आहे, बॅगा पडल्या. आणि आज इकडं बघा लगेच आपलं पाणी चालू केलं आहे आपण. इकडून भिजवले ते 2 काकऱ्या, इथं एक, आणि आता ही एक राहिली अजून. 8 वाजता लाईट जाते आपली, त्याच्यामुळं सकाळची 8ला जाते बरं का. तर त्याच्यामुळं आपण सकाळ सकाळ भिजून गेलो. आणि बघा ही आपले पाणी थोडं कमी पडायले, त्याच्यामुळं असे थोडे थोडे पिवळे पण व्हायला लागलेत बरं का झाडं. कारण थोडं हलकं राहणं ना आपलं, त्याच्यामुळं ह्याला रोज रोज पाणी लागायले. मग आपल्याला हे तर ठिबक जर करता आलं असतं का, तर एकदम भारी झालं असतं. परंतु आपलं ठिबक इकडं गुंतलेलं, हे टोमॅटोमध्ये आपण काकडी लावलेली तुम्हाला तर माहितीच आहे. आणि आता बघा काकडी पण तेवढी व्यवस्थित आली नाही, त्याच्यामुळं आपण आता हे सगळं काढून टाकणार आहोत. आणि नंतर मग 1-2 बाजार जर चालली काकडी नाही, तर आपण काकडी पण काढून टाकून रान नीट करून आपल्याला टोमॅटो लावायचे. त्यासाठी तिकडलं आपलं नियोजन करून टाकायचं ह्या टोमॅटोच्या रानातलं. मग हे आपले राहणार फक्त एवढे वांगे, त्यासाठी आपल्याला वांग्याला जपायचे बरं का. तर बघा इकडं हे भिजवून झालेले, इकडून आलं आपलं पाणी पाठीमागून. आणि दिवस बघू शकताय सकाळ सकाळचं वातावरण कसं आहे आमच्याकडं, मस्त शांत. आणि कसं आहे आता पहिल्यावानी पाखरं पण ओरडणं झाली बरं का. पहिले पाखरं एकदम भारी अशी ओरडायची, मोरं असो लांडोरणी असो, सकाळ सकाळी त्यांचा किलबिलाट असायचा, चिमण्या असायच्या. तर हे टावरच्या रेडिएशनमुळं आता काय झालं, सगळे नष्ट होत गेले सगळे पाखरं हे ते. त्याच्यामुळं पहिल्यासारखं राहिलं पण नाही मित्रांनो. आता सगळं जमाना बदललेला आहे, त्याच्यामुळं सगळं मोबाईलच्या ह्याच्यामध्ये सगळे मुलंसुद्धा मोबाईलच्या आधी गेलेले आहेत. तर त्याच्यामुळं शेतात पण तेवढं कोणी लक्ष देत नाही आता. वरचीवर बरं का, ज्याला आवड आहे तेच फक्त लक्ष देतात. आणि बाकीचे तर काय मग टी व्हीच्या आणि मोबाईलच्या आहारी गेलेली झालीत लेकरंसुद्धा, मुलंसुद्धा. तर त्याच्यामुळं त्यांना तेवढं सवय नाही शेतामध्ये यायची ही करायची. तर आपण सवय लावायला पाहिजे मित्रांनो. माझं सांगणं एवढंच, की पहिल्यावानी काळ राहिलेला नाही. जे आता शेतामध्ये लक्ष देईन त्याचीच शेती. तर आपलं तर चालू आहे आता बघा इकडं भिजवायला. तर आपले वांगे कसे आहेत सांगा कमेंट करून बरं का. आणि तुमच्याकडं वांग्याला रेट काय चालू आहे ते पण सांगा. आमच्याकडे 40 रुपये किलो आहे. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही पण रोज रोज वांगे जर असतील तर भिजवून घ्या, म्हणजे आमच्यासारखे अशीच तुमचा पण वांगा एकदम क्वालिटीचा होईल. तर काल आपले शनिवारी निघाले 4 कॅरेट बरं का. ह्याच्यातून जवळजवळ 500-600 रुपये आपलं वांग्याचं. आणि आता आपलं पाणी बघा आलं इथं. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि रोज रोज वांगे भिजवून घ्या, म्हणजे तुमचे पण वांगे हिरवेगार राहतील आणि माल व्यवस्थितपणे क्वालिटीचा निघेल. धन्यवाद.